नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ चालू करूया। अगदी जवळ इथे कार्यक्रम झालेला आमच्या इथे, तर आज त्या कार्यक्रमाला जाऊया आपण आणि आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो। तर चला, माझे काही आठवणी असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, इथे ना छान असा आपल्या इकडे कार्यक्रम झालेलो, इकडे इसवटी ब्राह्मण देवस्थान म्हणून असं इकडे। तर मित्रांनो, लहानपणी आम्ही इकडे राहायचो। इकडे आम्ही त्यावेळी वडील आमचे ऑफ झालेले, त्यावेळी आम्ही या इकडे राहायचो। अगदी जवळच आमच्या घरापासून अगदी 10 मिनिटावरती राहायचो आम्ही। त्यावेळी आम्ही लहान होतो। तर या वाडीत इकडे खेळणं बिळणं असायचं आमचं लहानपणी। आम्ही इकडे खूप या वाडीमध्ये मजा मस्ती करायचो, पोहायला जायचो। तर मित्रांनो, अगदी आपल्या या तळकोकणातला सुंदर असा गाव आमचा, आणि या गावामध्ये छान छान असा कार्यक्रम आता होतात, आणि प्रत्येक वाडीमध्ये दरवर्षी काय ना काय कार्यक्रम असतात। आता ती रांगच चालू झाली असं, आणि मी तुमका या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवत आहे। तर मित्रांनो, लहानपणापासूनच मी इकडे या वाडीमध्ये खेळणं बागडणं असायचं माझं, आणि खूप मजा करायचो आम्ही या इकडे वाडीमध्ये असताना। अगदी आमच्या बाजूकच वाडी, म्हणजे आम्ही वाडीतच राहतो। आम्ही आमच्या वाडीतच अगदी 5 मिनिटावरती पण नाही, असं घरापासून अगदी 10 पावलावरती ही वाडी असा। तर इकडे आम्ही लहानपणी खूप मजा मस्ती केली। तर इथे तुमका काही लोक आता महाप्रसादाचा लाभ घेताना दिसतात। तर आपल्या तळकोकणात मित्रांनो अनेक असे लहानपणीचे जे माझे आठवणी असतात ते तुमच्याबरोबर शेअर करून मला नक्कीच आवडतील। तर आता मस्तपैकी इथे प्रसाद वगैरे चालू असतो, आणि नंतर मित्रांनो हे प्रसाद वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी मग मी तिकडनं निघालेलं आहे। तर छान अशी पंगत बसलेली आणि छान असा कार्यक्रम इथे झालो, आणि संध्याकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पण होते, ते पण तुमका पुढे दाखवतो आहे। तर मित्रांनो, इकडे ना या वाडीमध्ये खूप आम्ही मजा मस्ती केली असं, आणि लहानपणी इकडे आम्ही खूप मजा केली। तर अगदी जवळच असल्यामुळे आणि खूप मजा करायचो आम्ही इकडे। आई आमका इकडे राहायला घेऊन आलेली, म्हणजे त्यावेळी आमचे वडील ऑफ झालेले त्यावेळी। नंतर मग इथे आईनं आमका, म्हणजे आम्ही भाड्याने राहायचो, तर एक घर असा तर इकडे या वाडीमध्ये, तर त्या इकडे त्यांच्याकडे आम्ही राहायचो। तर मस्तपैकी कार्यक्रम झालो मित्रांनो, आणि मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ घेतलो, आणि छान असा मंदिर इथे या बनवण्यात दिला, आणि छान अशी आतमध्ये एक गणेशाची मूर्ती पण स्थापन करण्यात दिली। भजी इकडे जेवत होते, आणि नंतर मी हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागली, आणि नंतर मग इथे लोक पूजेसाठी फुलं वगैरे वाहताना। आणि मित्रांनो, या आपल्या तळकोकणात अनेक असे कार्यक्रम असतात, ते होत असतात। तर बाजूकच लागलेलो स्पीकर, त्याच्यामुळे मी म्यूट केलं आहे, आणि आता व्हॉइस ओव्हरने बोलतो आहे मी तुमच्याबरोबर। तर ही आमची वाडी, अगदी म्हणजे मी वाडीतच राहतो ह्या। तर ही वाडी असं आमची, आणि ते छान छान असे आता कार्यक्रम हळूहळू सुरुवात होऊ लागलेत। तर मस्तपैकी पंगत बसलेले इथे, मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ चालू होतो। तर मित्रांनो, आपल्या तळकोकणातल्या माझ्या सुंदर अशा गावामधलं तुमका व्हिडिओ मी दाखवतो आहे। तर बघूया आपण, आणि पुढे मी तुमका लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्याची काही थोडक्यात झलक दाखवत आहे, आणि इथे दशावतारी नाट्यप्रयोग पण सादर झालेलो, तो गणेश महिमा म्हणून। तर छान असं आपल्या तळकोकणातला या माझा गाव, आणि या माझ्या गावात ते छान छान असे कार्यक्रम आता तुमका एप्रिल आणि मे हे 2 महिने जे असतात ना, या 2 महिन्यात विविध असे कार्यक्रम गावामध्ये होतात। आमच्या गावात प्रत्येक वाडीतनं एक दशावतारी नाटक एक दिवस आड करून असतात, पण
एकाच वेळी 4-4 नाटकं असल्यामुळे कुठे जाऊ भेटणार नाही. तर मग प्रत्येक वाडी समजून मग एक आज आमच्या वाडीत असा नाटक तर एक दिवस आड करून दुसऱ्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी असा करून प्रत्येक वाडीमध्ये नाट्य सादरीकरण, दशावतारी नाटक सादरीकरण, परत सामाजिक नाटकं, एकांकिका स्पर्धा असे होत असतात. तर छान असं पंगत बसलेली मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आणि नंतर मग मी घरी निघून गेलो आहे. तर मित्रांनो, ह्या इसवटी देवस्थान असा आणि या इसवटी देवस्थान इथे छान अशी मूर्ती आतमध्ये गणेशाची स्थापन केलेली असा. तर अगदी जवळच आमच्या घराच्या बाजूकच असलेला ह्या देवस्थान असा. तर मित्रांनो, तुमका मी काही सांस्कृतिक कार्यक्रम झालेत ते दाखवते पुढे, ते बघूया आपण. आणि नंतर मग एक छोटीशी म्हणजे दशावतारी नाटकाची झलक तुमका दाखवते. तर आता मस्तपैकी महिला वर्ग पण मोठ्या संख्येने भाग घेतात इकडे आणि छान छान असे कार्यक्रम आता गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असतातच कोकणात. तर यंदाच्या वर्षी ह्यो कार्यक्रम झालो. तर पुढे बघूया मित्रांनो, सांस्कृतिक कार्यक्रमांची एक छोटीशी झलक तुमका दाखवत आहे आणि नंतर मग आपण दशावतारी नाटक झाला त्याची एक झलक दाखवत आहे. तर चला बघूया. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशीच काहीतरी पुटपुटत होते. जगदंब, आता या सिद्धीला धडा शिकवायलाच हवा. तेवढ्या शिवा आतायला बोलावणं घातल्याशी, म्हणून शिवा तू आमच्यासारखा दिसतोस असं खूप ऐकलंय, आज प्रत्यक्ष पाहायचंय. तुम्हाला काही भगवान करून सोडलाय, पण राजा तुझ्या मनात एक विचारायला असेल. कारण गजांत लक्ष्मीचं राजवैभव तुझ्या चरणाशी लोटांगण घालत असताना त्या प्रकार म्हणून राजकट्यानं तुला यशोधनीला लागलं. पण पहारे सुखात होता, दुःखाची झळ किंवाच पुसली नव्हती. पण तरी सुद्धा प्रारब्ध असतो तो समोर येतो. पण कारण त्या कमलासुरानं तुझ्याशी द्वंद्व केलं आणि तुला या अरण्याच्या ठिकाणी सोडलं. पण पहा, ही घेतलेली ती मी कसोटी, आणि या कसोटीत तू पूर्ण उतराई झाला. म्हणजे या भक्ताची तू कसोटी घेतलीस. मग देवा, मला असं म्हणावं वाटेल की या कसोटीत मी परिपूर्ण उत्तरही झालो, म्हणूनच आज मूर्त स्वरूपानं तुम्हाला दर्शन दिलं. त्या गजाननाची तू भक्ती केली, तो गजानन तुला प्रसन्न झाला. तुझं गेलेलं राजवैभव पुनश्च मी देणार आहे. पण
ज्यानं तुला देशोधडीला लावलं त्याचं पारिपत्य प्रथम तो होणार आहे. म्हणूनच माझ्या समवेत तुला आशीर्वाद तर मित्रांनो, कसं वाटलं व्हिडिओ तुम्ही नक्की मला सांगा, आणि काही माझ्या आठवणी असतात ते तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. तर मित्रांनो, आम्ही अगदी तिकडे राहायचो लहानपणी, आणि आई आमका तिकडे ठेवायची. तर लहानपणापासून आम्ही तिकडे त्या वाडीत जास्त वेळ, आमचं बालपण तिकडे जास्त गेला. तिकडे वाडी जवळच असा, आमच्या इथून अगदी 2 मिनटावरती वाडी असा. तर खूप मजा यायची लहानपणी मित्रांनो. माझे काही थोड्या आठवणी तुमच्यापर्यंत शेअर केल्या. तर चला, पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन इले असाल आणि जर जुने असत त्यांना तर आभारच, आणि नवीन इले असाल तर सबस्क्राईब करा. चला, पुढच्या व्हिडिओत भेटाया.